Hi students, welcome to all of you in the class of mathematics. बाळांनो, आपण मागच्या तासाला सम बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीला सुरुवात केलेली आहे आणि त्यातील बऱ्याच कन्सेप्ट आपण अभ्यासलेलो आहोत. आज आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, त्याचा कॉन्व्हर्स म्हणजे काय किंवा युक्लिड या मॅथमॅटिशियनबद्दल माहिती घ्यायची आहे. त्यांनी मॅथमॅटिक्समध्ये केलेलं कार्य त्याच्याबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला तर मग पाहूया आपण कंडिशनल स्टेटमेंट अँड कॉन्व्हर्स. फर्स्ट ऑफ ऑल, द स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटन इन इफ देन फॉर्म आर कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट कोणाला म्हणतात तर ज्या स्टेटमेंट इफ देन या फॉर्ममध्ये असतात त्या स्टेटमेंटला आपण कंडिशनल स्टेटमेंट्स असं म्हणत असतो. द पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड द अँटीसिडंट. इफ देन वापरून जी कंडिशनल स्टेटमेंट दिलेली असेल त्यामध्ये इफच्या नंतर दिलेलं जे स्टेटमेंट असतं, जो पार्ट आहे जो इफ या वर्ड नंतर दिलेला असेल त्याला आपण अँटीसिडंट असं म्हणतो. आणि द पार्ट फॉलोइंग देन इज कॉल्ड द कॉन्सिक्वेंट. आणि देन नंतर जो पार्ट स्टेटमेंटचा दिलेला असेल त्यालाच कॉन्सिक्वेंट असं म्हटलं जातं. हा महत्त्वाचा भाग आहे, हे तुम्हाला MCQला सुद्धा विचारलं जातं. फॉर एक्झाम्पल, कन्सिडर द स्टेटमेंट. एक्झाम्पलसाठी आपण या ठिकाणी एक स्टेटमेंट पाहूयात. द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ इच अदर. ही स्टेटमेंट आहे, ठीक आहे. द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. रोम्बसचे डायगोनल्स हे परस्परांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात, ही स्टेटमेंट आहे. आता ही स्टेटमेंट जर का आपल्याला कंडिशनल फॉर्ममध्ये लिहायची असेल, द स्टेटमेंट कॅन बी रिटन इन द कंडिशनल फॉर्म ॲज, कशा पद्धतीने लिहितात पाहू आपण. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. म्हणजे दिलेली ही जी स्टेटमेंट आहे त्याचा अर्थ न बदलता जेव्हा त्यामध्ये आपण इफ देन या फ्रेजचा वापर करतो तेव्हा दिलेल्या स्टेटमेंटचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये होतं. मग कुठलीही स्टेटमेंट जर का आपल्याला दिलेली असेल तर ती दिलेली स्टेटमेंट आपण कंडिशनल स्टेटमेंट फॉर्ममध्ये लिहू शकतो या पद्धतीने इफ देनचा वापर करून. इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, दिलेला क्वाड्रिलॅटरल हा जर रोम्बस असेल देन तर इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. त्याचे डायगोनल्स हे परस्परांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. दोन्हीचा अर्थ हा सेम आहे. इफ the antecedent and consequent in a given conditional statement are interchanged, the resulting statement is called the converse of the given statement. Converse म्हणजे काय, जर का तुम्हाला दिलेली स्टेटमेंट असेल कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे ज्यामध्ये इफ देन या फ्रेजचा वापर केलेला असेल तर आपल्याला माहिती आहे इफ नंतरची जी स्टेटमेंट आहे त्याला आपण अँटीसिडंट असं म्हणणार आहे, देन नंतरची जी स्टेटमेंट आहे त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणणार आहे. मग जर का दिलेल्या कंडिशनल स्टेटमेंटमधील अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट यांचा स्पेस इंटरचेंज केला, म्हणजे कॉन्सिक्वेंट हा अँटीसिडंटच्या ठिकाणी लिहिला आणि अँटीसिडंट हा कॉन्सिक्वेंटच्या ठिकाणी लिहिला, म्हणजे देन नंतरची जी स्टेटमेंट आहे ती इफ नंतर घ्यायची आणि इफ नंतरची जी स्टेटमेंट आहे ती देन नंतर ठेवायची. इफ आणि देन याचा स्पेस मात्र बदलायचा नाही. मग हे चेंज केल्यानंतर अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट हे इंटरचेंज केल्यानंतर जी नवीन स्टेटमेंट आपल्याला मिळते त्या स्टेटमेंटला कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट असं म्हटलं जातं, दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. ओके. इफ अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू इट्स कॉन्व्हर्स इज नॉट नेसेसरीली ट्रू. जर का दिलेली कंडिशनल स्टेटमेंट ही ट्रू असेल तर त्याचा कॉन्व्हर्स हा ट्रूच असला पाहिजे असं काही नेसेसरी नाही, गरजेचं नाही. कंडिशनल स्टेटमेंट ही ट्रू असेल तर कॉन्व्हर्स स्टेटमेंट ही ट्रू पण असू शकते किंवा फॉल्सही असू शकते. ओके. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. कंडिशनल स्टेटमेंट, या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलेली आहे जी कंडिशनल आहे, आपण त्याचा अभ्यास करूया. इफ a quadrilateral is a rhombus then its diagonals are perpendicular bisector of each other. ही स्टेटमेंट आपण पाहिलेली आहे, बरोबर. ही कंडिशनल स्टेटमेंट आहे. मग जर का आपण याचा कॉन्व्हर्स लिहिला, पहा कॉन्व्हर्स म्हणजे काय, इफच्या ठिकाणी इफच म्हणजे सुरुवात याची सुद्धा इफनीच होणार आहे, देन पहिली स्टेटमेंट संपल्यानंतर मध्ये देन येणार आहे, फक्त देन नंतरची जी स्टेटमेंट आहे
इट्स डायगोनल्स, म्हणजेच कोणाचे डायगोनल आहेत हे, क्वाड्रिलॅटरलचे, बरोबर. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, देन इट इज अ रोम्बस. पहिल्यांदा आपल्याला ही स्टेटमेंट घ्यायची आणि सेकंड देन नंतर इफ नंतरची जी स्टेटमेंट आहे ती आपल्याला घ्यायची. मग कॉन्व्हर्स कसा येईल पहा. इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, देन इट इज अ रोम्बस, बरोबर. देन नंतर डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, हा जो पार्ट आहे तो आपण इफ नंतर घेतला आणि इफ नंतरचा जो पार्ट आहे द क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस, तर क्वाड्रिलॅटर आपण पूर्वी वापरलेला आहे. मग इट म्हणजे कोण, तर तो क्वाड्रिलॅटरल. परत क्वाड्रिलॅटरल लिहिलंच पाहिजे असं काही नाही, त्याच्यासाठी आपण इट वर्ड यूज करू शकतो. इट इंडिकेट क्वाड्रिलॅटरल, इट इज अ रोम्बस. पहिली जी स्टेटमेंट आहे इट इज अ रोम्बस किंवा क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, तो आपण देन नंतर घेतलेला आहे. इफ नंतरचा पार्ट देन नंतर, आणि देन नंतरचा हा जो पार्ट आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर, तो आपण इफ नंतर घेतलेला आहे. हा जो चेंज आहे, हा चेंज झाल्यानंतर ही नवीन मिळालेली जी स्टेटमेंट आहे याला आपण म्हणणार आहे कॉन्व्हर्स ऑफ गिवन स्टेटमेंट, दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स. ओके. इन द अबो एक्झाम्पल द स्टेटमेंट अँड इट्स कॉन्व्हर्स आर ट्रू. आता जे आपण एक्झाम्पल पाहिलं ज्याचं कॉन्व्हर्स पण आपण लिहिला, तर दिलेली स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स या दोन्ही स्टेटमेंट कशा होत्या, ट्रू होत्या, बरोबर. जर समजा दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स परस्परांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतात. ही प्रॉपर्टीच आहे रोम्बसची, म्हणजे ही ट्रू स्टेटमेंट आहे. आणि याचा कॉन्व्हर्स काय होता की जर समजा एखादा क्वाड्रिलॅटरल दिलेला असेल आणि त्याचे डायगोनल्स हे परस्परांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर असतील तर तो रोम्बस असतो, म्हणजे कॉन्व्हर्ससुद्धा ट्रू आहे. आत्ता जे आपण एक्झाम्पल पाहिलं, इन द अबो एक्झाम्पल द स्टेटमेंट अँड इट्स कॉन्व्हर्स आर ट्रू. नाव कन्सिडर द फॉलोइंग एक्झाम्पल. आता आपण आणखी एक दुसरं उदाहरण पाहूया ज्यामध्ये कंडिशनल स्टेटमेंट तुम्हाला दिलेली आहे. इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड. दिलेला नंबर हा जर का प्राईम नंबर असेल, मूळ संख्या असेल, ज्याला स्वतः आणि एक या व्यतिरिक्त कुठलेही फॅक्टर नसतात, दोनच फॅक्टर असणारे जे नंबर आहेत त्यांना आपण प्राईम नंबर्स असं म्हणतो. मग जर दिलेला नंबर हा प्राईम नंबर असेल तर तो एकतर इव्हन असेल किंवा ऑड असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1 to 100 या 100 नंबरमध्ये टोटल 25 प्राईम नंबर्स आहेत, बरोबर. मग या 25 पैकी 24 प्राईम नंबर्स हे ऑड आहेत आणि फक्त एकच इव्हन प्राईम नंबर आहे, दॅट इज 2, बरोबर. तर ह्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहेच. मग प्राईम नंबर आहे मग तो 2 पण असू शकतो किंवा त्यापेक्षा 24 पैकी कुठलाही नंबर असू शकतो. म्हणजे प्राईम नंबर जर असेल तर तो इव्हन किंवा ऑड असू शकतो. दॅट मीन्स द गिवन कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू. नाव लेट अस सी इट्स कॉन्व्हर्स. आपण याचा कॉन्व्हर्स पाहूया. काय येईल बरं याचा कॉन्व्हर्स. देन नंतरचा पार्ट इफ नंतर, इफ नंतरचा पार्ट देन नंतर, म्हणजेच इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड देन इट इज अ प्राईम नंबर. हा झाला याचा कॉन्व्हर्स. मग हा कॉन्व्हर्स, ही जी स्टेटमेंट आपल्याला मिळाली कॉन्व्हर्स स्टेटमेंट, ही ट्रू आहे का, नाही बाळांनो. पहा, इफ अ नंबर इज इव्हन ऑर ऑड. मग आता इव्हन किंवा ऑड कुठलाही नंबर आपण घेऊ शकतो. समजा इव्हनमध्ये आपण घेतलं 16, बरोबर. मग 16 प्राईम नंबर आहे का, नक्कीच नाही. समजा 10, इव्हन नंबर 10 आहे, मग 10 प्राईम नंबर आहे का, नाही. ऑड नंबर घेतला आपण, ऑडमध्ये समजा आपण 15 घेतलं, 15 हा प्राईम नंबर आहे का, नाही. समजा आपण 21 घेतला, 21 हा प्राईम नंबर आहे का, नाही. 21ला आपण 3ने डिवाइड करू शकतो, 7ने डिवाइड करू शकतो, 21ने डिवाइड करू शकतो, 1ने. मग ज्याचे दोनच फॅक्टर आहेत त्यालाच आपण प्राईम नंबर म्हणतो. 21चे आपल्याला 4 फॅक्टर दिसत आहेत. मग या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, जर का दिलेला नंबर हा इव्हन किंवा ऑड असेल तर तो प्राईम नंबर असतो. तर असं असणं शक्य आहे का, नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसतंय की कंडिशनल स्टेटमेंट ट्रू आहे परंतु त्याचा कॉन्व्हर्स मात्र फॉल्स आहे. In this example, the statement is true. The given statement is true, but its converse is false. The Greek mathematician Euclid took for granted some self-evident geometrical statements which were accepted by all and called them postulates. बाळांनो,
ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिड यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. त्यांनी जॉमेट्रीमध्ये केलेलं कार्य याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. द ग्रीक मॅथमॅटिशियन युक्लिड took for granted some self-evident geometrical statements which are accepted by all and called them postulates. युक्लिडनी स्वतः अभ्यास केला. प्रत्येक गोष्टीच्या खूप वेळेस त्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यानंतर त्याने काही स्टेटमेंट दिल्या. त्याने काही त्या ऑब्झर्वेशनतून आउटपुट काढलं आणि ते जे आउटपुट्स आहेत ते त्यांनी जगासमोर ठेवले आणि प्रत्येकाने त्याचे ते आउटपुट्स, त्याचं ते जे स्टेटमेंट आहे ते सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि हे ॲक्सेप्ट केलेले त्याच्या ज्या स्टेटमेंट आहेत त्यालाच पॉस्च्युलेट असं म्हटलं जातं. ही showed that on the basis of postulates some more properties can be proved logically. आणि त्याने जे पॉस्च्युलेट सांगितले त्यामध्ये काही जे पॉस्च्युलेट्स आहेत ते लॉजिकली त्याने प्रूव्ह करून दाखवले. समाजासमोर त्यांनी त्या गोष्टी प्रूव्ह करून सुद्धा दाखवलेल्या आहेत. प्रॉपर्टीज प्रूव्ड लॉजिकली आर कॉल्ड थिअरम्स. मग जे स्टेटमेंट समाजाने ॲक्सेप्ट केले आणि जे पॉस्च्युलेट्स ज्याला म्हटलं जातं त्या पॉस्च्युलेट्स त्याने विथ लॉजिकली प्रूव्ह केले ते जे पॉस्च्युलेट्स आहेत त्याला थिअरम असं म्हणतात. म्हणजे जे पॉस्च्युलेट त्यांनी फक्त तोंडी न सांगता त्याचं प्रूफ दिलं, ते लॉजिकली प्रूव्ह केलं सगळ्यांसमोर, अशा पॉस्च्युलेट्सलाच थिअरम्स असं म्हटलं जातं. हा युक्लिड आहे. जेव्हा तुम्ही बाहेर कुठं फिरायला गेला असाल, सायन्स पार्कला व्हिजिट केला असाल किंवा मॅथ्स लॅबमध्ये गेलेला असाल, इतर कुठल्याही ठिकाणी सोशल स्पेसमध्ये सुद्धा हा फोटो तुम्हाला दिसू शकतो. कारण मॅथमॅटिक्समध्ये खूप मोठं कार्य या मॅथमॅटिशियननी केलेलं आहे. त्यामुळं हा फोटो पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे युक्लिड आहेत. युक्लिडचा आणखी एक फोटो तुम्हाला पाहायला मिळेल या पद्धतीचा. हाच फोटो तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. सम ऑफ युक्लिड्स पॉस्च्युलेट्स. मग कोणकोणते पॉस्च्युलेट्स युक्लिडनी सांगितलेले आहेत? लेट अस सी. दे आर गिवन बिलो. In that first one is there are infinite lines passing through a point. युक्लिडने असं सांगितलं की एका पॉईंटमधून इन्फायनाईट लाईन पास होतात. एका पॉईंटमधून पहा, पॉईंट इज अ टायनी डॉट, खूप छोटासा डॉट, त्याला आपण पॉईंट म्हणतो. आणि एका पॉईंटमधून इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स पास होतात. हे आपल्याला जरी माहिती असलं तर आपण ते सांगितल्यानंतर ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. पण याची सुरुवात, याचा शोध, यावर अभ्यास कोणी केलेला आहे? दॅट इज मॅथमॅटिशियन युक्लिड. ओके. मग तुम्ही म्हणाल एका पॉईंटमधून इन्फायनाईट लाईन कशा ड्रॉ करता येतील? या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसते. पहा, हा पॉईंट ए आहे. ए या पॉईंटमधून जाणाऱ्या अशा असंख्य लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता आणि हेच युक्लिडने त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. ओके. नाव सेकंड पॉस्च्युलेट आहे युक्लिडचा. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता. पहा, पॉईंट ई आहे. ईमधून अशा अनेक लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. आणि सेकंड पॉस्च्युलेट काय सांगतो युक्लिडचा? देर इज ओनली वन लाईन पास थ्रू गिवन 2 पॉईंट्स. जर का 2 पॉईंट दिलेले असतील तर त्या 2 पॉईंटमधून ॲट अ टाईम पास होणारी एक आणि एकच लाईन आपण ड्रॉ करू शकतो. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसते. पहा, सी डी हे पॉईंट आहेत. सी आणि डी हे 2 पॉईंट आहेत. मग या दोन्ही पॉईंटमधून जाणारी एक आणि एकच लाईन आपण ड्रॉ करू शकतो. आता दुसरी कुठलीच लाईन आपण अशी ड्रॉ करू शकत नाही जी दोन्हीमधून पास होईल. आपण सीमधून जाणाऱ्या इन्फायनाईट लाईन ड्रॉ करू शकतो, डीमधून जाणाऱ्या इन्फायनाईट लाईन ड्रॉ करू शकतो, परंतु अशी लाईन जी सीमधून आणि डीमधून दोन्ही पॉईंटमधून पास होते, दॅट इज ओनली वन. अशी एकच लाईन आपण ड्रॉ करू शकतो. सेकंड पॉस्च्युलेट इज देर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. हे आता तुम्हाला समजलेलं आहे. लेट अस सी थर्ड वन. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट सेंटर. समजा तुम्हाला 3 सेंटीमीटर रेडियसचा सर्कल ड्रॉ करायला सांगितलेला आहे. फक्त काय सांगितलेलं आहे? 3 सेंटीमीटर रेडियस घ्यायची आहे. त्याचा सेंटर कुठं घ्यायचा आहे त्याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. मग सेंटर हा भिन्न ठिकाणी घेऊन असे सर्कल आपण ड्रॉ करू शकतो. कुठलाही पॉईंट सेंटर कन्सिडर करून असे असंख्य
सर्कल आपण ड्रॉ करू शकतो ज्याची रेडियस 3 आहे. बरोबर आहे. अ सर्कल ऑफ गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर. 3 सेंटीमीटर तुम्ही कंपासमध्ये घेतलात, तुम्ही नोटबुकच्या सेंटरला कंपासचं टोक ठेवलात, सर्कल ड्रॉ केलात. त्यानंतर राईट हँड साईडला वरच्या बाजूला सर्कल ड्रॉ केलात, लेफ्ट हँड साईडला वरच्या बाजूला सर्कल ड्रॉ केलात, राईट हँड साईडला खालच्या बाजूला सर्कल ड्रॉ केलात. अशा वेगवेगळ्या ठिकाणी कंपासचं टोक ठेवून तुम्ही भिन्न सर्कल ड्रॉ करू शकता, पण त्याची रेडियस दिलेलीच घेऊन. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ पॉस्ट्युलेट आहे ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. आता आपल्याला माहिती आहे अँगल हे कॉन्ग्रुएंट कधी असतात, ज्यांचा मेजर सारखा असतो. मग इथं तुम्हाला राईट अँगल म्हणलेला आहे, याचा अर्थ प्रत्येक अँगल राईट अँगल हा 90 डिग्रीचा असतो. ऑल राईट अँगल्स, मग कितीही राईट अँगल दिलेले असतील, 10 असतील, 100 असतील, 1000 असतील, प्रत्येकाचा तो राईट अँगल आहे म्हणजे 90 डिग्री मेजर आहे. बरोबर. मग जर का सगळ्यांचाच मेजर सारखा आहे तर त्याला आपण कॉन्ग्रुएंट अँगल म्हणू शकतो. अँड सो ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ each other. Now next fifth postulate, if two interior angles formed on one side of a transversal of two lines add up to less than two right angles, then the lines produced in that direction intersect each other. पहा हा postulate काय सांगतो. या ठिकाणी बाळांनो तुम्हाला डायग्राम दिसते. या दोन पॅरलल लाईन आहेत, त्यांची ही ट्रान्सव्हर्सल आहे. या ट्रान्सव्हर्सलमुळं या ठिकाणी जे कलर केलेले तुम्हाला अँगल दिसत आहेत याला आपण इंटेरियर अँगल असं म्हणतो. ठीक आहे. या साईडचे असतील किंवा या साईडचे असतील, हे दोनसुद्धा इंटेरियर अँगल आहेत आणि हे दोनसुद्धा इंटेरियर अँगल आहेत. इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑन वन साईड ऑफ ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असलेले हे इंटेरियर अँगल. ओके. मग या बाजूला लेफ्ट साईडला असलेले हे इंटेरियर अँगल आहेत आणि राईट साईडला असलेले हे इंटेरियर अँगल आहेत. बरोबर. पुढं काय सांगितलं पहा, ऑफ टू लाईन्स ॲड अप टू लेस दॅन टू राईट अँगल्स. समजा या दोन्हीची ॲडिशन केल्यानंतर ती जर सम म्हणजे या अँगलचा मेजर आणि या अँगलचा मेजर या दोन्हीची बेरीज केली आणि ती मिळणारी बेरीज ही जर का टू राईट अँगल म्हणजे एक राईट अँगल 90 डिग्रीचा असतो, टू राईट अँगल म्हणजे 90 + 90 दॅट इज 180 डिग्री. म्हणजे या दोन अँगलचं सम ॲडिशन हे जर का टू राईट अँगल म्हणजे 180 डिग्रीपेक्षा लेस असेल म्हणजे कमी असेल, देन द लाईन्स प्रोड्युस्ड इन दॅट डायरेक्शन इंटरसेक्ट इच अदर. आता पहा, जर का या पॅरलल लाईन असतील तर इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजेच यांचं ॲडिशन 180 डिग्री येतंच. कधी या लाईन पॅरलल असतील तर. मग इथं आपल्याला सांगितलं आहे की ॲडिशन हे जर 180पेक्षा लहान असेल. आता पहा, हे पॅरलल असताना 180 आहे. बरोबर. मग जर का यांचा मेजर 180पेक्षा लहान झाला तर अर्थातच हा अँगल किंवा हा अँगल लहान करावा लागेल. मग ही लाईन जर का तुम्ही या पद्धतीने सरकवली, बरोबर, म्हणजे ही लाईन कशी होईल, या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. मग ही लाईन जर का पुढं अशीच वाढवत गेली आणि ही पण लाईन वाढवली तर पुढं जाऊन कुठंतरी ते परस्परांना इंटरसेक्ट होणार आहेत. आणि हे कुणी सांगितलेलं आहे, युक्लिड. ठीक आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन आणि अभ्यास किती होता याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण ॲक्सेप्ट केलेल्या गोष्टी समजावून सांगून सुद्धा आपल्याला समजायला अवघड जातं. पण या गोष्टींची निर्मितीच या आपल्या मॅथमॅटिशियननी केलेली आहे. बघा ते किती आघात विचार करत असतील. तर असे पॉस्ट्युलेट आपण युक्लिडचे अभ्यासलेले आहेत. अ प्रॉपर्टी इज सपोज टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. जर एखादी स्टेटमेंट ही लॉजिकली प्रूव्ह केलेली असेल तरच ती प्रॉपर्टी आपण ट्रू आहे असं म्हणू शकतो. इट इज देन कॉल्ड अ थेरम. म्हणजेच जी प्रॉपर्टी आहे, जे पॉस्ट्युलेट आहे ते लॉजिकली जर का प्रूव्ह केलेलं असेल तर त्यालाच आपण थेरम असं म्हणणार आहे. हा पार्ट आपला झालेला आहेच. द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम इज कॉल्ड इट्स प्रूफ. जे पॉस्ट्युलेट आहे लॉजिकली प्रूव्ह करण्यासाठी आपण ज्या मेथड वापरतो ते प्रूव्ह करण्यासाठी आपण ज्या काही लॉजिकल आर्ग्युमेंट, कुठले फॉर्म्युले असतील, जी कोणती मेथड ज्या स्टेप्सनी आपण ते प्रूव्ह केलेलं आहे किंवा युक्लिडने ते प्रूव्ह केलेलं आहे, त्या ज्या स्टेप्स आहेत, त्या ज्या लॉजिकल फॉर्म्युलेज आहेत, लॉजिकल आर्ग्युमेंट्स आहेत,
ह्या सगळ्यांना आपण प्रूफ असं म्हणतो. ज्या मेथडचा वापर करून त्यांनी हे पॉस्च्युलेट लॉजिकली लोकांच्या समोर प्रूव्ह केले, ती जी मेथड आहे त्यालाच थेरमचा प्रूफ असं म्हटलं जातं. त्यानंतर व्हेन वी आर गोइंग टू प्रूव्ह दॅट अ कंडिशनल स्टेटमेंट इज ट्रू, इट्स अँटीसिडेंट इज कॉल्ड गिवन पार्ट. एखादी कंडिशनल स्टेटमेंट तुम्हाला दिली आहे, तो थेरम आहे, त्याचं प्रूफ तुम्हाला द्यायचं आहे. तर कंडिशनल स्टेटमेंट आहे म्हणजे त्यामध्ये अँटीसिडेंट असणार आहे, इफ नंतरचा पार्ट ज्याला आपण अँटीसिडेंट असं म्हणतो, देन नंतरचा पार्ट ज्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो. मग इफ नंतर जो काही पार्ट तुम्हाला दिलेला असतो दॅट इज कॉल्ड ॲज गिवन पार्ट. तो दिलेला पार्ट आहे, त्याचा वापर आपल्याला करायचा आहे, ठीक आहे. आणि देन नंतर जो पार्ट आहे ज्याला आपण कॉन्सिक्वेंट असं म्हणतो, तो पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा असतो थेरममध्ये. हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. अँड द कॉन्सिक्वेंट इज कॉल्ड द पार्ट टू बी प्रूव्ड. जो कॉन्सिक्वेंट आहे, देन नंतर दिलेली जी स्टेटमेंट आहे तो भाग आपल्याला प्रूव्ह करायचा असतो, दॅट इज कॉल्ड टू बी प्रूव्ड. ओके. देअर आर टू टाईप्स ऑफ प्रूफ्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. जे प्रूफ आहेत ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट प्रकारचे दोन प्रकारचे प्रूफ आहेत थेरमचे. लेट अस सी वन एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट प्रूफ. ओके. डायरेक्ट प्रूफचं एक एक्झाम्पल आपण पाहूयात. कशा पद्धतीने प्रूव्ह केलं जातं डायरेक्ट प्रूफमध्ये. तिथं स्टेप बाय स्टेप रिझन देऊन तुम्हाला प्रूव्ह करता येतं. एक थेरम आपण पाहूयात या ठिकाणी. थेरम आहे द अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर of equal measures. Opposite angles formed by two intersecting lines are of equal measures. या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसते. पहा बाळांनो, ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची आहे. थेरममध्ये तुम्हाला एवढाच पार्ट, ह्या एवढं स्टेटमेंट फक्त दिलं जातं, ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे, अपोजिट अँगल्स फॉर्म्ड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स. आता ही ए बी लाईन आहे, ही सी डी लाईन आहे. या दोन लाईन परस्परांना इंटरसेक्ट झाल्यानंतर AOD आणि BOC हे जे अँगल या ठिकाणी तयार झालेले आहेत हे अपोजिट अँगल आहेत असं आपण म्हणतो. मग या इंटरसेक्टिंग लाईनमुळं तयार होणारे जे अपोजिट अँगल आहेत ते इक्वल मेजरचे असतात, त्यांचा मेजर सेम असतो, हे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे पहा काय काय दिलेलं आहे या ठिकाणी. अपोजिट अँगल आहेत हे दिलेलं आहे, AB आणि CD या इंटरसेक्टिंग लाईन आहेत हे दिलेलं आहे. आणि काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट किंवा त्यांचा मेजर सेम आहे. AOD इज इक्वल टू COB हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग जे काही दिलेलं आहे थेरमचा प्रूफ लिहिताना सर्वात महत्त्वाचं पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे गिवन. काय दिलेलं आहे, काय दिलं आपल्याला या ठिकाणी. लाईन AB अँड लाईन CD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O सच दॅट A'(O') अँड C'(O') AB लाईन CD लाईन परस्परांना O या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. कसे इंटरसेक्ट करतात, A आणि Bच्या मध्ये O आहे आणि C आणि Dच्या मध्ये O आहे. या पद्धतीने ते इंटरसेक्ट करतात. आता काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, AOC इक्वल टू BOD. आता हा सुद्धा अपोजिटच अँगल आहे, बरोबर आहे. मग या दोन्हीचा मापसुद्धा सेम आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि दुसरी पेअर ती कुठली, AOD इक्वल टू BOC इक्वल टू AOD. ओके. तर या दोनपैकी कुठलंही एक प्रूव्ह केलं तरी सफिशियंट ठरतं. मग ते प्रूव्ह कसं करायचं, ते जे काही आपण दाखवतो, ज्या स्टेप वापरतो त्याच्यासाठी त्याला म्हणतात प्रूफ. जेव्हा जेव्हा तुम्हाला थेरम दिला असेल बाळांनो, तेव्हा याच स्टेपने तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. पहिली स्टेप असणार आहे, जी स्टेटमेंट दिली आहे त्याची डायग्राम ड्रॉ करणं. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला ते लिहिणं, दॅट इज गिवन. त्यानंतर काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला ते लिहिणं, म्हणजेच टू प्रूव्ह. आणि हे प्रूव्ह करताना आपण ज्या मेथडचा वापर करणार आहोत त्या मेथड, त्या स्टेप्स कुठे येणार आहेत, प्रूफमध्ये. ओके. आता पहा, AOC प्लस BOC हा अँगल आणि हा अँगल या दोन्हीची ॲडिशन किती असणार आहे, 180 डिग्री. वाय, दीज आर अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. किंवा हा स्ट्रेट अँगल आहे, AOB हा स्ट्रेट अँगल आहे. स्ट्रेट अँगलचा मेजर 180 असतो आपल्याला माहिती आहे. आणि त्या 180मध्ये जर का दोन अँगल क्रिएट झालेले असतील तर त्या दोन्हीचं ॲडिशन हे 180 असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण रिझन देऊ शकता अँगल्स इन लिनियर पेअर. त्यानंतर सेकंड BOC हा पहा, BOC प्लस BOD. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय केलं,
ही लाईन घेतली आणि या लाईनवर तयार होणारे हे दोन अँगल यांची ॲडिशन 180 घेतली. आता आपण काय केलं, ही CD लाईन घेतली आणि या दोन लाईन अँगलचं ॲडिशन आपण 180 डिग्री घेतलं. बरोबर आहे. पहिल्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणलं, दुसऱ्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणलं. याचं रिझन पण काय असेल, अँगल्स इन लिनियर पेअर. आता पहा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून जर का यांचे राईट हँड साईड सेम असतील तर लेफ्ट हँड साईडसुद्धा सेम असले पाहिजेत. म्हणजेच AOC प्लस BOC इक्वल टू BOC प्लस BOD असलं पाहिजे. हे दोन्ही साईड सेम आहेत तर हा पार्ट याच्याशी इक्वल असला पाहिजे. आता इथं जर का तुम्ही ऑब्झर्व केलात, BOC या साईडला पण आहे, BOC या साईडला पण आहे. याचा अर्थ ते परस्परांना कॅन्सल होईल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we write this. And now therefore AOC equal to BOD because BOC and BOC get cancel. AOC equal to BOD. Eliminating BOC. BOC ला काय केलं आपण, एलिमिनेट केलं आणि या पद्धतीने AOC इक्वल टू आपल्याला काय मिळालं, BOD. ही अपोजिट पेअर आपण इक्वल आहे हे या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. सिमिलरली आता याच पद्धतीने दुसऱ्याचं प्रूफ तुम्हाला इन डिटेल देण्याची गरज नाही. वी कॅन राईट सिमिलरली. याच पद्धतीने इट कॅन बी प्रूव्ड दॅट, आपण प्रूव्ह करू शकतो व्हॉट, अँगल BOC इक्वल टू AOD. जो दुसरा पार्ट आहे तो सुद्धा आपण याच पद्धतीने प्रूव्ह करू शकतो. कारण ही जी मेथड आहे प्रूफची याला म्हणतात डायरेक्ट प्रूफ. डायरेक्ट जे आहे ते समोर तुमच्या असणार आहे, या पद्धतीने आपण प्रूफ देतो. आता आपल्याला इनडायरेक्ट प्रूफ पाहायचं आहे. इनडायरेक्ट प्रूफमध्ये काय करतो आपण, थोडक्यामध्ये सांगते मी तुम्हाला. दिस टाईप ऑफ प्रूफ स्टार्ट्स विथ ॲन अझम्पशन दॅट द कॉन्सिक्वेंट इज फॉल्स. यामध्ये काय होतं, जो कॉन्सिक्वेंट आहे तो चुकीचा आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि मग using it and the properties accepted earlier we start arguing step by step and reach a conclusion. आणि मग स्टेप बाय स्टेप जे चुकीचं आहे असं कन्सिडर केले त्यानुसार वेगवेगळ्या प्रॉपर्टी अप्लाय करून आपण अजम्पशनपर्यंत पोहोचतो. आणि अजम्पशनपर्यंत पोहोचल्यानंतर द कन्क्लुजन इज कॉन्ट्राडिक्टरी विथ द अँटिसिडेंट ऑर अ प्रॉपर्टी विच इज ऑलरेडी ॲक्सेप्टेड. मग जेव्हा आपण कन्क्लुजनपर्यंत पोहोचतो तेव्हा कन्क्लुजनवर गेल्यानंतर आपल्याला हे कळतं की आपण जे कन्सिडर केले सुरुवातीला ते चुकीचं आहे. आणि मग याचा अर्थ आपण जे चुकीचं म्हणलंय ते जर का चूक आहे याचा अर्थ ते बरोबर असलं पाहिजे. आपण हे उदाहरण घेतल्याशिवाय मी काय म्हणते हे तुमच्या लक्षात येणार नाही. हेज द अझम्पशन दॅट द कॉन्सिक्वेंट इज फॉल्स गोज रॉंग. आणि मग आपण जे अज्युम केलेलं असतं की कॉन्सिक्वेंट इज रॉंग और कॉन्सिक्वेंट इज फॉल्स दॅट गोज रॉंग, ते चुकीचं ठरतं. सो इट इज ॲक्सेप्टेड दॅट द कॉन्सिक्वेंट इज ट्रू. आणि मग आपल्याला असं ॲक्सेप्ट करावं लागतं की आपण जे चूक म्हणत होतो ती आपली चूक होती, याचा अर्थ आपण चुकीचं बोलत होतो, म्हणजेच जे होतं ते ट्रू म्हणजेच खरं होतं. या पद्धतीने अशी वेगळी मेथड वापरून जेव्हा एखादा थेरम प्रूव्ह केला जातो दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट प्रूफ. इनडायरेक्ट प्रूफचं एक उदाहरण आपण पाहूयात. स्टेटमेंट पहा काय आहे, अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज ऑड. आपल्याला माहिती आहे 2 हा सगळ्यात छोटा प्राईम नंबर आहे आणि 2 हा एकमेव इव्हन नंबर आहे, इव्हन प्राईम नंबर आहे. ओके, मग 2 पेक्षा जे मोठे प्राईम नंबर्स आहेत ते ऑड आहेत, ही स्टेटमेंट आहे. आता याचं प्रूफ द्यायचं आहे आपल्याला. मग त्यासाठी आपण काय करणार, पहिल्यांदा ही दिलेली स्टेटमेंट जर का कंडिशनलमध्ये लिहिली, इफ P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 देन इट इज ऑड. ठीक आहे, 2 हा जर प्राईम नंबर असेल, P हा असा एक प्राईम नंबर आहे जो 2 पेक्षा मोठा आहे तर तो ऑड असतो, ही स्टेटमेंट आहे. ठीक आहे, इथं आपण P कन्सिडर केला आहे तो प्राईम नंबर. मग आता याचं प्रूफ कसं देतात, तर गिवन आपल्याला काय दिलेलं आहे, P इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 दॅट इज 1 अँड P आर द ओनली डिवायजर्स ऑफ P. P हा प्राईम नंबर आहे, याचा अर्थ तो आणि स्वतः तो आणि 1 याच्यापेक्षा वेगळे त्याचे फॅक्टर नाहीत. 2च फॅक्टर असतात प्राईम नंबरला, बरोबर. मग P हा प्राईम नंबर आहे तर 1 आणि P हे त्याचे 2च डिवायझर असणार आहेत, फॅक्टर्स असणार आहेत. मग टू प्रूव्ह P इज अन ऑड नंबर, लेट अस सपोज दॅट P इज नॉट अन ऑड नंबर. आता पहा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, P हा ऑड नंबर आहे, पण इनडायरेक्ट मेथडमध्ये आपण काय करतो, जे आपल्याला प्रूव्ह करायचे ते नाही असं कन्सिडर करतो. ओके, लेट अस सपोज दॅट P इज नॉट अन ऑड नंबर. समजा P हा ऑड नंबर नाही. ओके,
मग काय होईल, पी हा ऑड नंबर नाही याचा अर्थ इवन आहे, ऑड नाही याचा अर्थ तो इवन आहे, बरोबर. मग पी जर का इवन आहे तर तो डिवायझर आहे, त्याचा 2 डिवायझर आहे. इवन आहे याचा अर्थ 2 ने भाग जातो. अ डिवायझर ऑफ पी इज 2, करेक्ट. बट इट इज गिवन दॅट पी इज अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2. पण आपल्याला काय दिलं आहे, पी हा प्राईम नंबर आहे आणि तो 2 पेक्षा मोठा आहे. 1 अँड पी आर द ओनली डिवायझर्स ऑफ पी, बरोबर. आपल्याला काय दिलेलं आहे, पी हा 2 पेक्षा मोठा प्राईम नंबर आहे आणि प्राईम नंबर आहे म्हणजे त्याचे 1 आणि पी हे दोनच डिवायझर असतात. परंतु इक्वेशन 1 आपल्याला काय सांगतंय, अ डिवायझर ऑफ पी इज 2. म्हणजे इथं इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय कळतंय, 2 हा सुद्धा पीचा डिवायझर आहे, फॅक्टर आहे. आणि दिलेली स्टेटमेंट काय सांगते, 1 अँड पी आर द ओनली डिवायझर्स ऑफ पी. यापेक्षा वेगळा डिवायझर असू शकत नाही. स्टेटमेंट्स 1 अँड 2 आर कॉन्ट्राडिक्टरी. कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे एकमेकांचा विरोधाभास. एक सांगतंय पीचा डिवायझर 2 आहे, दुसरं सांगतंय 1 आणि पी पेक्षा कुठलाही डिवायझर त्याला नाही. मग हे काय होतंय, कॉन्ट्राडिक्टरी, एकमेकांच्या विरोधाभासात आहेत. आणि हे असं असेल, देअरफॉर द अजम्पशन दॅट पी इज नॉट ऑड इज फॉल्स. याचा अर्थ आपण जे सपोज केलेलं आहे ते चुकीचं आहे. मग आपण काय सपोज केलंय, पी इज नॉट अन ऑड नंबर. हे जर का चुकीचं आहे तर पी इज ऑड नंबर हे ट्रू असणार आहे. दिस प्रूव्स दॅट अ प्राईम नंबर ग्रेटर दॅन 2 इज अन ऑड. मग हा जो पी आहे, जो प्राईम नंबर आहे ग्रेटर दॅन 2, हा ऑड नाही असं म्हणणं जर चुकीचं असेल, अर्थातच तो ऑड असला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा प्रूफ देतो तेव्हा याला म्हणतात इनडायरेक्ट प्रूफ. ओके. तर अशा पद्धतीने बाळांनो आपला जो थेरॉटिकल पार्ट होता तो या ठिकाणी संपलेला आहे. यावर डिपेंड असणारा जो प्रॅक्टिस सेट 1.3 आहे तो पाहू आपण नेक्स्ट लेक्चरला. बाय बाय, टेक केअर, सी.